हॅलो मित्रांनो, तर आपण आता जो नेक्स्ट व्हिडिओ शूट करतोय तो असणार आहे आर्म्सबद्दल. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण फर्स्ट सेट जो घेतो तो केबल कर्ल्स आणि वर्कआउट आहे. ओके, तुम्ही आधी वॉर्मअप करून घ्यायचा, मोबिलिटी, आणि त्याच्यानंतर मग वर्कआउट स्टार्ट करायचं. तर फर्स्ट एक्सरसाइज जी करतो आपण ती आहे केबल पुश डाऊन. ओके, तर ह्याच्यासोबत आपण सुपर सेट घेणार. वेट ॲडजस्ट करून घ्यायचं. once you're done with your weights, then what you do, just hold, elbows locked ठेवायचे, push it. Bicep curls साठी सेम elbows locked, chest up ठेवायची. तर असे आपल्याला 4 सेट्स करायचे. ओके, तर आपण जी नेक्स्ट एक्सरसाइज जी करतोय ती आहे EZ बार बारबेल कर्ल्स. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण मोस्टली जो आपले म्हणजे हे बायसेपमध्ये 2 हेड्स असतात, एक लॉंग हेड आणि एक शॉर्ट हेड. तर ही ग्रिप जेव्हा EZ बार होल्ड करतो आपण तेव्हा इनर बायसेपला जास्त ट्रेन करतो आपण. ओके, जे 4 सेट करणार आहे, 4 सेट त्याच्यामध्ये रेपिटेशन सेम असणार. ओके, तर अकॉर्डिंग टू युअर इंटेन्सिटी तुम्हाला वेट घ्यायचा आहे. जो नेक्स्ट सेट घेतोय तो आहे डंबल हॅमर कर्ल्स, ऑल्टरनेट डंबल हॅमर कर्ल्स. तर याच्यामध्ये कोर एंगेज करायचे फुल. लिफ्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. भावांनो, फक्त पंप बघा, कसला पंप आला. प्रीचर कर्ल्स EZ बार सोबत. तर ह्याच्यामध्ये मेक शुअर तुमचे शोल्डर्स कम्प्लिटली स्ट्रेच्ड असतील. ओके, पूर्ण ट्राय करायचं. एल्बो लॉक इथं ठेवलं आहे. ओके, आता हे खूपच वर आहे माझ्यासाठी. आता सीट ॲडजस्ट करून घेऊ आपण. फिक्स केलं, फिक्स केल्यानंतर जस्ट होल्ड इट. पूर्ण खाली जायचं, स्ट्रेच अप. एकतर क्लोज ग्रिप पण करू शकतो, मला क्लोज ग्रिप करायची. स्ट्रेच अँड देन अप. 3 4 5 6 7. तर हा जो सेट आहे तो तुमचा पीक ऑफ द बायसेप. आता जो हा पीक येतोय वरच्या साईड दिसत असेल व्हिडिओमध्ये, तर त्यासाठी असतं. आणि आपल्याला जेव्हा साईज वाढवायची असते त्यावेळेस आपण हॅमर कर्ल्स करतो. ओके, तर हे जे आपण 4 सेट करणार आहे आणि दॅट विल बी द लास्ट एक्सरसाइज फॉर बायसेप. त्यानंतर आपण ट्रायसेप चालू करू. तर आपण जो नेक्स्ट सेट करतोय तो आहे डंबल ओव्हरहेड एक्सटेन्शन फॉर युअर ट्रायसेप्स. ओके, तर काय करायचं, तर वेट घ्यायचं दोन्ही साईडनी. लिफ्ट इट अप, एल्बोज क्लोज ठेवायचे, क्लोज ठेवून स्ट्रेच आणि पुश. 1
7, 8, 9, 10, 11, 12, 13. तर आपण आता ट्रायसेप्सचा लास्ट सेट करणार आहे. त्याच्यामध्ये आपण करतोय डबल बार डी. त्याच्यामध्ये जर तुम्हाला ट्रायसेप फोकस्ड करायचं असेल तर ट्रायसेप फोकससाठी यू हॅव टू कीप युअर बॉडी स्ट्रेट. आणि जर चेस्ट फोकस करायचं असेल, चेस्टसाठी पण ही एक्सरसाइज होऊ शकते. तरी थोडं आगे पुढं बेंड करायचं. तर आपल्याला ट्रायसेपसाठी करायचं, त्यासाठी आपण करतोय स्ट्रेट. ओके, ग्रिप एकदम टाईट होल्ड करायची जेवढी जमेल. अँड देन यू गो डाऊन. तर हे जे आपण 4 सेट करणार आहे टोटल. ट्रायसेप तुम्ही बघू शकता एकदम बाहेर आलं. तर जेवढं आपण ट्रायसेप फोकस. आणि तुम्हाला एक टिप देतो, कधी पण कुठलाही वर्कआउट आपण करतो त्यावेळेस एल्बो लॉक नाही पाहिजे अनलेस अँड अंटिल तुम्ही पॉवर लिफ्टिंगमध्ये आहे. कारण जेव्हा आपण लॉक करतो एल्बोज अँड जॉईंट्सवर प्रेशर येतो, विच इज नॉट गुड फॉर युअर बॉडी. ओके, तर ट्राय करायचं आपल्याला की एल्बो लॉक नाही व्हायला पाहिजे. पार्शल मुवमेंट्स, जिथं 100% मुवमेंट होती तिथं फक्त 90 करायची, त्याच्या पुढे जायचंच नाही आपलं. तर मित्रांनो, आपला आजचा वर्कआउट इथंच संपला आहे. ट्रायसेप डबल बार आपला लास्ट एक्सरसाइज होती ट्रायसेपसाठी. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये बॉडी वेट पण ॲड करू शकता, जसं ट्रायसेप डीप्स आहेत. ओके, तुम्हाला जर तो वर्कआउटचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. तोपर्यंत सबस्क्राईब करा मराठी फिटला आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ.